काही गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप, काहींना टॅब, काहींना स्मार्ट वॉच या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आता आपण एक ईव्ही बाईक दिली. मी म्हणाला अरे एकच मुलगी घेऊन गेली, 2-3 लोकांनी घेऊन गेलं पाहिजे. पुढच्या वर्षी 3 ईव्ही बाईक त्यांनी घोषणा केली. आणि म्हणून या ठिकाणी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना देखील शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आता आजच्या तरुणाईची भाषा बघा वेगळी असते. नेटफ्लिक्सवर ओपनहायमर, इंटरस्टेलर पाहणारी पिढी देखील आहे. तुम्ही AI, चॅट GPT, कोडिंगच्या जगामध्ये आपल्याला स्पर्धा आपण करतोय. आणि म्हणून तुमची विचाराची गती जी आहे ती 5G नेटवर्क पेक्षाही फास्ट आहे. आणि म्हणून तुमच्या हातात स्मार्टफोन आहे, जगातलं सगळं ज्ञान हातात आहे, मोबाईलमध्ये सगळं उपलब्ध आहे, फटाफटा 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 सगळं येतं. आणि म्हणून तुमची सगळ्यात मोठी सुपर पॉवर ही आहे, तुम्ही सगळे टेक्नोसॅव्ही आहात. आणि म्हणून ग्लोबल ट्रेंड्स फॉलो करता आपण. आणि म्हणून याचा सगळा अभिमान आम्हाला आहे, ही तरुणाई आहे. आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची देखील तुमची ताकद आहे. तर टेबलवर बसून स्टार्टअप, इनोव्हेशन, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि AI सोल्युशन निर्माण करणं ही देखील तुमची खरी बुद्धिमत्ता आहे. ती देखील तुम्ही आत्मसात केली पाहिजे, ही देखील माझी विनंती आहे. आणि म्हणून मी एक शेर या ठिकाणी रामदासबाई आता विद्यार्थ्यांसाठी आहे. तू जमीन पर रह के आसमां को छूने की जिद न कर, तू जमीन पर रहकर आसमां को छूने की जिद न कर. तू वो परिंदा है जो उड़ते हुए भी जमी को देखता है. जसं घार कुठेही फिरत असेल तर तिचं लक्ष पिलाशी असतं. रामदासबाई तुमचा GR आलेला आहे, तुमचा GR निघालेला आहे आणि तो त्यांच्याकडे आता सुपूर्द करा. मी सांगतो ना, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जाग्यावर निर्णय. आणि म्हणूनच त्यांना मला काय दाखवलं त्याची प्रिंटआउट काढून द्या. आणि म्हणून आकाशाला गवसणी घाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवा, पण आपले पाय नेहमी जमिनीवर घट्ट रोवून ठेवा, ही विनंती आपल्याला करतो. तुम्हाला नोकऱ्या हव्या, उत्तम शैक्षणिक पायाभूत सुविधा पाहिजेत, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. केंद्रातलं NDA सरकार आणि महायुती सरकार हे डबल इंजिन सरकार काम करतेच आहे. पण सिद्धेश सारखे कार्यकर्ते अनेक ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम पुढे घेऊन जात आहे. आणि म्हणून शिवसेना देखील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, ही ग्वाही या ठिकाणी देतो. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे 24 तास दरवाजे उघडे आहे. का आम्ही काम करणारे लोक आहोत, 24/7 काम करणं हेच आमचं काम आहे. आणि म्हणून कार्यकर्ता लोकांमध्ये गेला पाहिजे, शेताच्या बांधावर गेला पाहिजे, त्या ठिकाणी त्याचं दुःख समजून घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन सोडवल्या पाहिजे, हे आमचं काम आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम हे आपलं सरकार करेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला अशाच माध्यमातून जे जे काही आपल्याला उपक्रम करायचे आहेत, हे शासन आपल्या दारीचं मी सांगितलं तुम्हाला, ती योजना सुपरहिट झाली. आता ही शिवसेना जनतेच्या दारी देखील ही काय म्हणतो त्याला आपण, सुपरहिटच्या अर्थ काय, सुपर डुपर हिट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला दाखले जागेवर मिळतील. आणि म्हणून दाखले मिळवणं फार किचकटीचं काम असतं, ते सोपं करून आपण या ठिकाणी आपल्याला देतोय. शिवसेनेच्या 8 विधानसभा 60 शाखांमध्ये केल्या. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्यांना मी आणखी काम दिलंय. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी जी यंत्र सामुग्री पाहिजे ती देखील त्यांना देण्याचं सांगितलं, ती देखील त्यांनी मागवली आहे, त्याचं देखील लोकार्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटे किल्ले जे आहेत, आपले 13 किल्ले युनेस्को मध्ये गेले आहेत.
शिवाजी महाराजांचे हे गडकोट किल्ले, या गडकोट किल्ल्याचा इतिहास तरुणांना माहित पडला पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे, तिथली स्वच्छता राहिली पाहिजे, तिथं सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. हे काम देखील सिद्धेशला मी सांगितलंय आणि ते देखील त्यांनी या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून हा आपला इतिहास आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सिद्धेशला एवढंच सांगतो, सिद्धेश, नाव तुझं सिद्धेश आहे, कुठलंही काम सांगितलं तर नाही बोलत नाही, लगेच करतो. मशिनरी किती कोटीची आणली रे? मशिनरी किती कोटीची मागवली? 450 कोटीची मशिनरी साफसफाईसाठी त्यांनी मी सांगितल्या मागवलेली आहे. किती? 450 कोटी. आणि गडकोट किल्ल्याचं नियोजन वेगळं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मी म्हणालो तुझं प्रदूषण मंडळ आहे, प्रदूषण कमी झालं पाहिजे यासाठी देखील त्यांचा विभाग चांगलं काम करतोय. आणि म्हणून काम जे काय पूर्ण करण्यासाठी सिद्धेश कायम सिद्ध असतो हे देखील या ठिकाणी सांगतो. अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं, ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे, मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा हा विषय आहे. शिवसेनाचा ढाण्या वाघ म्हणून रामदासबाईंना आपण ओळखतो. रामदासबाई, तुम्ही हिंदुत्वाचा हुंकार, शिवसैनिकांचा आधार, तुम्ही विरोधकांच्या वादळातही भगव्याचा बुलंद आवाज तुम्ही. आणि त्यामुळे रामदासबाईंना शुभेच्छा आपण सगळे देतोच आहे. आणि म्हणून तुम जो हजारो साल के दिन हो 50,000. आणि मी मगाशी म्हणालो त्यांना, बाळासाहेबांनी सांगितलं वय किती वाढलं तरी वयाने मोठे झालात, मनाने कधीही म्हातारे होऊ नये. आणि म्हणून आता आणखी आपल्याला भरपूर काम करायचं. या ठिकाणी अनेक जे गजाभाऊ इथं आहे, तुमचं किती वय आहे? तुमचं किती वय? तर 80 असले तरी त्यांच्यात आज तरुणांना लाजविल इतकं काम ते करतात. गोव्यामध्ये देखील शिवसेना वाढवण्याचं काम ते करतात. आणि म्हणून आई भवानीच्या कृपेने रामदासबाई तुमची आक्रमकता, कडकडता आवाज असाच महाराष्ट्राला सातत्याने ऐकता आला पाहिजे. आई भवानीच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, निरोगी आरोग्य आणि उत्तम आयुष्य, दीर्घायुष्य लाभो ही तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि शिवसेनेमध्ये मगाशी म्हटलं आपल्या गजाभाऊनी, मुंबईत नाही तर कोकणामध्ये देखील शिवसेनेची वज्रमूठ म्हणून तुमच्याकडे लोक पाहतात, याचाही मला आनंद आहे, अभिमान आहे. आणि म्हणून रामदास कदम फक्त एक नाव नाही, ते तो धगधगता अंगार आहे. आणि म्हणून त्याची झलक आपण नेहमी पाहतो. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असलेला बाळासाहेबांचा मावळा शिवसैनिक कार्यकर्ता कसा असावा याची ज्वलंत उदाहरण आपल्याकडे आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता कसा असावा हे आपल्याकडे पाहिल्यानंतर समजतं. त्याचबरोबर शिवसैनिकांवर संकट आलं तर ढाल बनून आपण पुढे उभे राहता हेही आपण पाहिलेलं आहे. विरोधकांना वाटलं की 22ला लढा आपण जो केला त्याची नोंद देशाने नाही जगाने घेतली. इतिहासामध्ये असा उठाव कधी झाला नाही. लोकांना वाटलं काय होणार, हे सगळे संपणार, हे काही निवडून येणार नाही. पण मी त्याच सभागृहात सांगितलं होतं की कोणी निवडून नाही आला तर एकनाथ शिंदे राजकीय संन्यास घेईल, शेती करायला निघून जाईल. तुमच्या एकनाथ शिंदेने 40चे 60 आमदार केले.
आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आपल्याला स्वीकारलं. तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, शेतकरी, कष्टकरी, वारकरी यांच्यासाठी आपण निर्णय घेतले. 2.5 वर्षात सचिन अहिर आहेत. 2.5 वर्षामध्ये घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहे आणि त्याचमुळे पुन्हा या राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली. माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद द्यावे तेवढे थोड्या, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही काम करतो. हे राज्य पुढे नेण्याचं काम आम्ही करतो. या राज्याचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा सत्ता नाही. आमचा अजेंडा गोर गरीब लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, आनंद देणं आणि या महाराष्ट्राला पुढे नेणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून हाच अजेंडा आम्ही राबवतोय. हे काय 20,000 लोकांपर्यंत आम्ही ही योजना घेऊन जातोय. आज मी सिद्धेशला सांगू इच्छितो की फक्त मुंबई नाही, गजाभाऊ मला म्हणाले मुंबईमध्ये सगळ्या मुंबईत हा कार्यक्रम राबवा, पण मी तर म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आपण राबूया. आणि तुम्हाला माहित आहे सरकारचे लाभ अनेक आहेत, परंतु लाभार्थ्याला दाखला नसेल, पुरावा नसेल तर लाभ मिळत नाही. आणि म्हणून हे दाखले महत्वाचे आहेत. शासन आपल्या दारीमध्ये, मी मुख्यमंत्री असताना 5,40,00,000 लोकांना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबून लाभ दिले. इतर राज्याचे मुख्यमंत्री मला विचारत होते हे क्या आहे शासन आपल्या दारी. मी त्यांना बोललो आम्ही थेट मंत्रालयात बोलवत नाही, जिल्हाधिकाऱ्याकडे बोलवत नाही, थेट त्यांच्याकडे जाऊन मोठा कॅम्प घेतो आणि दाखले वाटप, ट्रॅक्टर, ट्रेलर